हवामानातील बदल. पृथ्वीचे फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती तसेच सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी सूर्याभोवतीही फिरते. तिला सूर्याभोवती फिरण्यासाठी 1 वर्ष लागते. पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असतो तिथे दिवस असतो. पृथ्वीच्या सूर्यासमोर नसलेल्या भागावर रात्र असते. पृथ्वीचा आस थोडासा कललेला आहे. त्यामुळेच पृथ्वीवर ऋतू निर्माण झाले आहेत. हवामानातील बदलाचे कारण. पृथ्वीवर वर्षभर हवा एकसारखी राहत नाही. वर्षभरात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा असे ऋतूबदल होत असतात. त्यामुळेच हवामान बदलत असते. हवामानातील ते बदल कशा प्रकारचे असतात? उन्हाळ्यातील बदल. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश जास्त वेळ राहतो. उन्हाळ्यातील दिवस मोठे असतात आणि ऊनही कडक असते. त्यामुळे जमीन जास्त तापते. जमीन जास्त तापली की तिच्यालगतची हवा अधिक गरम होते. म्हणून उन्हाळ्यातील हवामान उष्ण असते. कडक उन्हात बाहेर गेल्यास कोणता त्रास होतो? उन्हाळ्यात बरेच लोक थंड पाण्याने अंघोळ का करतात? हिवाळ्यातील बदल. हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतो आणि ऊनही कडक नसते. त्यामुळे जमीन फार तापत नाही आणि जमिनीलगतची हवाही तापत नाही. त्यामुळे हिवाळ्यातील हवामान थंड असते. थोडक्यात, जमिनीचे कमी अधिक तापणे हे सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेवर अवलंबून आहे. पृथ्वी आणि तिचे हवामान. एखादे ठिकाण पृथ्वीवर कुठे आहे यावर तेथील हवामान ठरते. पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर टोकाजवळ असलेल्या प्रदेशात अतिशय थंड हवामान असते. जसजसे उत्तर आणि दक्षिण टोकाकडून आपण पृथ्वीच्या मध्याकडे सरकू तसतसं हवामान उष्ण होत जातं. पृथ्वीवर काही ठिकाणच्या प्रदेशात अतिशय पाऊस पडतो. तसंच तिथे उष्णताही जास्त असते. अशा भागात हवामान दमट असते. पाऊस नसेल तर तिथे हवा कोरडी असते. म्हणून आपण असं म्हणू शकतो की थंड, उष्ण, दमट, कोरडे असे हवामानाचे विविध प्रकार असतात. जमिनीचे आणि पाण्याचे तापणे. हे करून पहा. सारख्या आकाराची प्लास्टिकची 2 भांडी घ्या. एक भांडे पाण्याने आणि दुसरे भांडे वाळूने भरा. दोन्ही भांडी दिवसभर उन्हात ठेवा. दुपारी भांड्यातील वाळूला हात लावून पहा. तसंच पाण्यामध्ये हात बुडवून पहा. दोन्हीपैकी अधिक गरम काय आहे? सूर्य मावळल्यानंतर थोड्या वेळाने वाळू आणि पाणी यापैकी गरम काय आहे ते पहा. या कृतीमधून तुम्हाला काय समजते? दुपारच्या वेळी वाळू जास्त गरम असते. त्या मानाने पाणी थंड असते. संध्याकाळी वाळू थंड असते. त्या मानाने पाणी गरम असते. पाणी आणि जमीन उन्हामुळे कमी अधिक तापतात. दुसऱ्या शब्दात, माती लवकर तापते व लवकर थंड होते. याउलट पाणी सावकाश तापते आणि सावकाश थंड होते. अशा प्रकारे जमीन आणि पाणी तापण्यासाठी आणि थंड होण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फरक पडतो. म्हणून जमीन आणि पाणी यांच्या लगतच्या
हवेच्या तापमानातही फरक पडतो. दमट म्हणजे काय? निरीक्षण करा. फरशीवर पाणी सांडले की ती ओली होते. पण काही वेळाने पाणी नाहीसे होऊन फरशी कोरडी होते. ओले कपडे काही वेळाने वाळतात. असं का घडतं? पाण्याची सतत वाफ होते आणि ती हवेत मिसळते. आसपासच्या हवेत वाफेचे प्रमाण वाढले की तेथील हवामान दमट होते. हवेत वाफेचे प्रमाण कमी असले की हवामान कोरडे असते. आपल्या दैनंदिन जीवनाशी हवामानाचा संबंध असतो. हवामानाप्रमाणे आपल्या आहारात, अन्नधान्यात, वस्त्रात बदल घडून येतो. उष्ण प्रदेशातील लोकांच्या आहारात तेलकट, तिखट पदार्थ असतात. थंड प्रदेशातील लोकांच्या आहारात स्निग्ध आणि गोड पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात दिसून येतो. हवामानाप्रमाणे अन्नधान्यांच्या वापरातही बदल आढळून येतो. दक्षिण भारतातील आणि कोकणातील लोक तांदूळ जास्त वापरतात, तर उत्तर भारतातील लोक गव्हाचा वापर जास्त करतात. समुद्रकिनारी असलेल्या लोकांचे मासे हे प्रमुख अन्न असते. हवामानाप्रमाणे आपण पेहरावातही बदल करतो. हिवाळ्यात आपण लोकरी कपडे किंवा शरीराला ऊब मिळेल असे कपडे वापरतो. उन्हाळ्यात आपण शरीराला गारवा मिळेल असे कपडे वापरतो. पावसापासून आपण आपले संरक्षण कसे कराल यावर वर्गात चर्चा करा. समुद्राच्या जवळ असलेल्या गावामध्ये हवामान कसे असते? भारतीय हवामानशास्त्र विभाग कोणते काम करतो? वाफ थंड झाली तर काय होते? हे करून पहा. एका पातेल्यात पाणी घ्या. ते तापायला ठेवा. पाणी उकळायला लागले की मोठ्या माणसांच्या मदतीने उकळत्या पाण्याच्या भांड्यावर थंड झाकण धरा. झाकणावर पाण्याचे लहान थेंब दिसतील. हे पाणी कुठून येतं? वाफ झाकणावर जमा होऊन थंड होते. थंड झाल्यामुळे वाफेपासून पाण्याचे थेंब बनतात. थंडीच्या दिवसात पहाटे धुके पडलेले तुम्ही पाहिलंय का? हवेतील वाफ एकदम थंड झाली तर पाण्याचे थेंब होण्याऐवजी तिचे सूक्ष्म कण बनतात. असे सूक्ष्म कण हवेत तरंगत राहतात. अशा कणांनी वातावरण भरून गेल्याने धुके पडल्याचे जाणवते. उंचावरची वाफ एकदम थंड झाली तर तिच्यापासून बर्फाचे लहान कण बनतात. त्यांना हिम म्हणतात. या हिमकणांचे पुंजके बनतात. पिंजलेल्या कापसासारखे दिसणारे पुंजके हळूहळू खाली येतात आणि हिमवर्षाव होतो. काश्मीरसारख्या अतिशय थंड प्रदेशात हिम पडते. महाराष्ट्रात हिमवर्षाव होत नाही. काही वेळा गारांचा पाऊस पडतो. गारा म्हणजे बर्फांचे लहान लहान खडे असतात. जमीन आणि समुद्रातील पाण्याची वाफ होऊन ती हवेत जाणे ही क्रिया सतत होत असते. हवेतील वाफेचे पाणी होऊन ते पावसाच्या रूपात खाली येते. हिमालयात सतत बर्फ का असतो? हवामानविषयक अंदाज आकाशवाणी, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रातून वेळोवेळी वर्तवले जातात. या अंदाजावरून आपण आपले दैनंदिन व्यवहाराचे नियोजन करू शकतो. हे करून पहा. वर्तमानपत्रातील हवामानविषयक बातम्या वाचा आणि पुढील तक्त्यात प्रत्येक ऋतूमधील एका आठवड्यातील दिवसांची नोंद करा. कृत्रिम पाऊस. सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर हे पावसाचे महिने असतात. दरवर्षी या महिन्यांमध्ये ठराविक प्रमाणात पाऊस पडतोच असे नाही. ढगांमध्ये पाणी तर असते, परंतु ते पुरेसे नसल्याने पाऊस पडत नाही.
अशावेळी ढगांचे नियमित निरीक्षण करावे लागते. पाऊस पाडण्यास योग्य असे ढग आढळल्यास विमानातून मीठ किंवा सिल्वर आयोडाईडची फवारणी केली जाते. त्यामुळे ढगातील बाष्प थंड होऊन पाऊस पडू शकतो. या प्रयोगाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र हल्ली वापरात आले आहे. परंतु हे प्रयत्न बरेच खर्चिक आहेत.